श्री स्वामी समर्थ. जय जय शनिदेव. नमस्कार मंडळी. देवभक्ती या आपल्या भक्तिपूर्ण चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत न्यायाच्या देवतेविषयी, म्हणजेच शनिदेव. शनिदेव कधी संतुष्ट होतात आणि कशामुळे ते रुष्ट होतात, त्यांची कृपा आपल्या आयुष्यावर आपल्याला कशी मिळवता येते, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शनी म्हणजे भीती वाटावी असा ग्रह, पण खरं तर शनिदेव हे अत्यंत न्यायप्रिय आणि करुणामय देव आहेत. शनिदेव कोण आहेत? शनिदेव हे नवग्रहातील एक अत्यंत प्रभावशाली ग्रह आहेत. त्यांचा जन्म सूर्यदेव आणि छायादेवी या युगलांपासून झाला. जन्मतः त्यांचं शरीर काळसर आणि डोळे खोल होते. चेहऱ्यावर गंभीरता आणि मनात अपार निष्ठा असं त्यांचं रूप होतं. शनी शब्दाचा संस्कृत अर्थ शनय, शनयपासून तयार झालेला, म्हणजेच हळूहळू चालणारा. शनिदेव अत्यंत संयमी आणि धीम्या गतीने कर्मफल देणारे देव आहेत. ते ज्या राशीत प्रवेश करतात तेथे तब्बल 7.5 वर्ष राहतात आणि म्हणूनच 7.5 हा शब्द तिथून तयार झाला. शनी हे कर्माचे प्रतीक आहेत. देव किंवा दैवत म्हणून ते कोणा एकट्याचा द्वेष करत नाहीत, फक्त आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे त्यांना कर्मफलदाता शनी असेही म्हणतात. आता बघूयात शनीचा प्रभाव आणि 7.5. मित्रांनो, शनिदेव जेव्हा आपल्या कुंडलीतील चंद्राच्या राशीवर त्याच्या आधीच्या व नंतरच्या राशीमध्ये प्रवास करतात तेव्हा त्याला 7.5 म्हणतात, पण ती पूर्णतः वाईट नसते. शनीचा प्रभाव म्हणजे काय हे माहीत करून घेऊयात. शनीचा प्रभाव म्हणजे आयुष्यातील चुकांची जाणीव करून देणे, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे नेणे, आत्मपरीक्षणाला भाग पाडणं, मन, शरीर आणि विचार शुद्ध करणे हे होय. उदाहरणार्थ, जर एखादा माणूस फसवणूक करतो, अहंकार दाखवतो, लोभी असतो, तर शनिदेव त्याला जीवनातील संकटांनी त्याच्या चुकीच्या मार्गाची जाणीव करून देतात. शनिदेव कधी आणि कशामुळे रागवतात ते आपण पाहूयात. शनिदेवाचा कोप सहजासहजी होत नाही, पण पुढील गोष्टी केल्यास ते रुष्ट होतात. जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या. अन्याय, कुमकुवत लोकांवर अत्याचार करणं, खोटं बोलणं, फसवणूक करणं, यामुळेही शनिदेव नाराज होतात. अहंकार, मीच मोठा हा भाव आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखणं, श्रमिकांचा अपमान करणं, मजूर, सफाई कर्मचारी, गरीब आणि प्राणी यांच्या प्रती अकर्तव्यता दाखवणे. आळस, प्रमाद, शनी हे कर्माचे प्रतीक आहेत. आळशी माणसे त्यांना आवडत नाहीत. चुकीचे वर्तन, व्यसन, क्रोध, अपवित्रता, निंदा, नालस्ती करणारे हे लोकही शनिदेवाला फारसे आवडत नाहीत. शनीचा राग म्हणजे शिक्षा नाही, ते आपल्याला सुधारण्यासाठीची एक संधी आहे. आता आपण पाहूया शनिदेव कधी संतुष्ट होतात. शनिदेव हे करुणामय आणि न्यायप्रिय आहेत. त्यांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत आणि ते सर्व कर्म, सेवा आणि भक्ती या 3 गोष्टीवर आधारित आहे. सत्य आणि नैतिकता, शुद्ध मन, प्रामाणिक जीवन आणि इतरांना मदत करणं हे शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. शनिवारी विशेष पूजा. शनिवारी सकाळी स्नान करून काळ्या वस्त्रात शनी मंदिरात जावे. शनिदेवाला काळे तीळ, तेल, लोखंड अर्पण करावे. ओम शन शनिश्चराय नमः हा मंत्र 108 वेळेस जपावा. काळ्या गुरांना, गायींना गूळ, चना खाऊ घालावा. सेवा आणि दान, श्रमिकांना मदत करा, अनाथांना मदत करा. शनिवारी काळ्या वस्त्रांचा, तिळाच्या तेलाचा, काळ्या उडदाचे दाणे दान करा. हनुमानजीची उपासना करा. हनुमान चालिसेचे पठण करा. हनुमान मंदिरात जाऊन मंगळवार आणि शनिवारी दर्शन घ्या. हनुमान हे शनिदेवाचे रक्षक आहेत. त्यांच्या कृपेने शनिदेवाचा कोपही कमी होतो. आता संयम आणि साधना. संयमी जीवनशैली ठेवा. व्यसनापासून दूर राहा. अपवित्र विचार आणि शब्दांपासूनही दूर राहा. जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा काय बदल होतात ते आता आपण जाणून घेऊ. जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. कष्टाचे योग्य फळ मिळते. आत्मविश्वास वाढतो. न्याय मिळतो. सन्मान, यश आणि शांतता मिळते. आध्यात्मिक उन्नतीही घडते.
शनी प्रसन्न होणं म्हणजे जीवनात सकारात्मक परिवर्तन होणे. एक छोटीशी गोष्ट आपण जाणून घेऊ. एकदा राजा हरिश्चंद्राच्या आयुष्यात शनीची साडेसाती आली. त्यांना त्यांचं राज्यही गमवावं लागलं. पत्नी आणि पुत्रांचाही वियोग झाला. पण तरीही हरिश्चंद्राने सत्य आणि न्यायाची साथ सोडली नाही. शेवटी शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांना पूर्ववत सर्व काही परत दिले. ही कथा आपल्याला हे शिकवते की शनिदेव फक्त तुमची परीक्षा घेतात, पण जर तुम्ही सत्य आणि न्यायाच्या मार्गावर राहिलात तर ते शेवटी तुमच्यावर नक्कीच कृपा करतात. म्हणूनच मित्रांनो, शनिदेवापासून घाबरण्याचे काहीच कारण नाही. ते तुमचं भलंच करतात. कधीकधी थोडंसं कठोरपणे पण नेहमी न्याय पद्धतीनेच वागतात. त्यांच्या कृपेचा मार्ग कोणता तर आपण ते जाणून घेऊ. सत्तेचा मार्ग, सेवेचा मार्ग, भक्तीचा मार्ग. आपण सगळ्यांनी शनिदेवाची सेवा करून आपलं जीवन अधिक उज्ज्वल आणि शुभ करून घ्यावं. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. जय शनिदेव. ओम शनिश्चराय नमः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.